नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 222 जागांसाठी मेगा भरती आलेले. नुकतेच काही दिवसांपूर्वी याच्यावर आपण एक व्हिडिओ केलेला होता. तर आता याची जाहिरात जी आहे तर ती नुकतीच काही क्षणापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. पात्रता, अभ्यासक्रम, रिक्त जागा, वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा सर्व काही पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर बघा, ही बघा छत्रपती संभाजीनगर मनपा 16/2/2026 रोजी आलेली ही जाहिरात पाहायला मिळते. आता तुम्ही देखील सिव्हिल डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी इथे चांगली संधी आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी इथे जे आहेत तर ते सिव्हिल जेईच्या जागा आहेत आणि या सिव्हिल जेईच्या जागा IBPS यांच्या मार्फत भरल्या जाणार आहेत. त्याच्यासाठी आपली ही सरळ सेवेची संपूर्ण बॅच आहे. ही बॅच तुम्हाला या परीक्षेसाठी तसेच आगामी पिंपरी चिंचवड येणार आहे, बाकी मनपा येणार आहे, बाकी कुठेही सरळ सेवेची जाहिरात असेल त्याच्यासाठी उपयुक्त असणार आहे. ज्याच्यामध्ये नॉन टेक्निकल जो पार्ट आहे, टेक्निकल पार्ट तुम्हाला सर्वोत्कृष्ट फॅकल्टी सोबत त्यासोबत नॉन टेक्निकल भाग सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने या बॅच मध्ये कव्हर करून मिळणार आहे. मित्रांनो, आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. खूप चांगली संधी आहे या बॅचसाठी. बघा, इथं जर सगळ्यात आधी पाहिलं सिव्हिल जेई सिव्हिलची जागा आहे मित्रांनो, 32 जागा आहेत. या 14 ची वेतन श्रेणी. पण इथं फक्त पदवी अलाउ केलेले, डिप्लोमा अलाउ केलेले नाही. मी ते तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्यानंतर सिव्हिल वाल्यांसाठी आणखी दुसरी जाहिरात आहे, ही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. इथं ना यावेळी ITI आणि डिप्लोमा हे दोन एलिजिबल केलेले आहेत आणि इथं पदवी एलिजिबल केलेले नाहीत. सिव्हिल वाल्यांसाठी इथं 24 जागा ज्या आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. बघा, ह्या 24 जागा पाहायला मिळतात. 17 फेब्रुवारी पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 18 मार्च पर्यंत तुमचे हे सर्व अर्ज जे आहेत तर ते इथं चालणार आहेत. 1000 रुपये 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. माजी सैनिकांना कुठलंही परीक्षा शुल्क इथं लागणार नाही, हे लक्षात घ्या. बघा, जेई सिव्हिलच्या जागा पहिल्या एकूण 32 जागा आहेत. ओपनच्या 8 जागा आहेत, त्याच्यापैकी 2च मेलच्या जागा आहेत. एक फिमेलची जागा आहे, एक कोणाची जागा आहे, एक अंशकालीन पदवीधर यांची जागा आपल्याला पाहायला मिळते. ओके, महिला इथं वरती दिलेले का यावेळी, ठीक आहे. महिलांच्या 2 जागा आहेत, माजी सैनिकांची एक आहे, अंशकालीनची एक आहे आणि जनरल इथं 4 जागा पाहायला मिळतात जिथं मेल फिमेल कोणी अप्लाय करू शकतं. बाकी इथं SC ST OBC सगळं कॅल्क्युलेशन दिलेले, एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. ओके, 32 जागा दिलेल्या आहे. पात्रता काय सांगितलेली, फक्त पदवी इथं सांगितलेली आहे, डिप्लोमा नाही. मागच्या वर्षी पण ते म्हणजे 2022 मध्ये जाहिरात आली तेव्हा पण तेच होतं. पुढचं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पाहूया आपण कुठे येते. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 24 जागा आहेत. ओपनला चांगल्या जागा आहेत, 10 जागा आपल्याला ओपनला पाहायला मिळतात. इथं काय म्हटले, सिव्हिलचा डिप्लोमा पाहिजे किंवा ITI पाहिजे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CA चा कोर्स केलेला पाहिजे, ITI चा, तर तुम्ही इथं एलिजिबल जे आहेत तर ते आहात. ओके, बाकी इथं जे आहेत तर त्या काही पात्रता वगैरे दिलेल्या आहेत. वयोमर्यादा 18 ते 38 ते तर सगळ्यांसाठी कॉमनच असतं. पुढे त्यांनी परीक्षा पॅटर्न दिलेलं नाही आहे आणि परीक्षा ही कोणाकडून घेतली जाणार आहे, IBPS कडून. मित्रांनो, IBPS कडून घेतली जाणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एक स्टेट बोर्डचा पण कोर्स आहे. सध्या फाउंडेशन तुमचं क्लिअर करण्यासाठी फक्त 99 रुपयात पूर्ण स्टेट बोर्ड बॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, हे तेव्हा पण पाहिलं होतं आपण. याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आता आपल्याला परीक्षा पॅटर्न मी तुम्हाला सांगतो जो याच्यात दिलेला नाही आहे, परंतु मागच्या ऍड मध्ये हा होता. जेई सिव्हिलच्या मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15 आणि रिझनिंग 15 आणि टेक्निकलचे आपले हे 40, म्हणजे 60-40 चा पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके, 60-40च्या पॅटर्न नुसार. आणि इथं पण सेम, म्हणजे CA ला पण सेमच पॅटर्न हा अशा पद्धतीने आहे. हाच पॅटर्न तुमचा इथं जे देखील जे आहे तर ते राहणार आहे, IBPS नुसार होणार आहे. जे कोणी MGP साठी सध्या फॉर्म भरले त्यांना डबल फायदा होणार. MGP नंतर लगेच तुमची छत्रपती संभाजीनगर. आणि CA च्या उमेदवारांसाठी आपल्याकडे संपूर्ण पुस्तक अवेलेबल आहे. याच्यामध्ये क्वेश्चन्स, त्यांचं डिटेल एक्सप्लेनेशन तसेच थिअरी सगळं काही अवेलेबल आहे. हे जर पुस्तक तुम्ही केलं ना व्यवस्थित तरी तुम्हाला टेक्निकलला चांगले गुण मिळू शकतात. तसेच जो तुमचा नॉन टेक्निकलचा भाग आहे तिथं तुम्हाला हे 4600 प्रश्न आहे हे देखील उपयुक्त ठरू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.